कसे आहात मित्रांनो? आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. आज माझे बाबूजी, माझे पप्पाला आज 1 महिना होत आहे की ते आम्हाला सोडून गेले. पण असं वाटते की माझे पप्पा, माझे बाबूजी नेहमी माझ्यासोबत आहे, नेहमी माझ्या पाठीशी आहे. माझ्या आयुष्यात जे घडलं ते खरंच कोणाच्या आयुष्यात नाही घडलं पाहिजे. कारण आपल्या जवळचे जे व्यक्ती असते, आपले वडील, आपले पप्पा, आपल्याला जन्म देणारे, आपल्या सर्व गोष्टी करणारे आपले वडील जर आपल्याला अचानकसे सोडून गेले ना, तर त्याचा होणारा त्रास, त्याचे होणारे दुःख माणसाला खचून टाकते. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपली फॅमिली असते, आपले मम्मी पप्पा जे भी आपल्या जवळचे असते, तर प्लीज त्यांना वेळ द्या, त्यांना प्रेम द्या, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. कारण एक वेळ अगर व्यक्ती गेला तर फक्त त्याच्या आठवणी असते, दुसरं काही नसते. मला तर आता असं वाटते की आपल्या जीवनाचा काहीच अर्थ नाही आहे. फक्त एक किरायाच्या घर असल्यासारखं आपण इथे राहत आहोत. आपण एकदाचं गेलं तर ना आपण आपला पैसा घेऊन जात ना, आपलं काहीच सोबत नसते. तर माणसं इतके गर्व करते, इतका राग करते, इतका द्वेष करते. सोडा हे सर्व राग करणं, द्वेष करणं, सर्वांसोबत प्रेमानं राहा, प्रेमाने जगा. दुसरं काहीच नाही घेऊन जात माणूस, काहीच नाही, सर्व जागेवरच असते. म्हणून आपण तरसून जातो त्या व्यक्तीला बघण्यासाठी, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी. मी कधीच सोचलं नव्हतं की मी असंच तुमच्यासोबत शेअर करणार की माझे पप्पा आता माझ्या लाईफमधून निघून गेले आहे. तर मी सर्वांना हेच म्हणेन की ज्यांची वडील त्यांच्यासोबत आहे, ज्यांची फॅमिली आहे, त्यांची मम्मी पप्पा, ज्यांची, तर प्लीज त्यांना जपा, त्यांना प्रेम द्या. दुख में भी हम सबको हंसना सिखाया था. तू प्यार का सागर मन पंछी प्यासा है.